विठ्ठल विठ्ठल आणल्या रात्री निवृत्ती दादा शंकराच्या पिंडीपाशी आवर्तन करतोय, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टीवर्धनम. आणि त्यावेळी ज्ञानदादा मुक्ताई बोलते, मुक्ते मांडे खावं वाटले ग, आई गेल्यापासून काही खाल्लं नाही बघ दादा, उद्या करते मी. सकाळी उठली, सडा समर्जन केलं आणि सगळं उरकलं. ज्ञानदादा झोळी घेऊन भिक्षा मागायला गेला, मधुकरी मागायला. निवृत्ती दादा पूजा करतोय, सोपाना टोपल्यात बकुळीची फुलं नेऊन देतोय आणि चिमुकली मुक्ताईनं उराकलं, परकर खाली सोडला खोचलेला, सडा समर्जन केलं, संपलं. इंद्राणीच्या डोहात उतरली, इंद्राणीला नमस्कार केला आणि चेहऱ्यावर आली केस मागं सारवत वाळूतून रवरव रवरव करत अलंकापुराकडे निघाली. कित्येक दिवसाकून अलंकापुराकडे चालली होती, कित्येक दिवसातून. इंद्राणीचं सांगितलं, माय आळंदीत चालले बरं, माझ्या दादाला मांडे खायचेत, खापर मिळते. गेली लांबून सिद्धेश्वराला दर्शन घेतलं, कुंभारआळीला गेली. एका बाईनं पाहिलं, काय ग आई खापर पाहिजे. कोण ग तू? बेटावरच्या संन्याशाची मुलगी. खापर माझ्या दादाला मांडे खायचेत. बसबाई तिथं कोपऱ्यात आळंदीतून कुणाकडून पाहणं झालं तर आम्हालाही वाळीत टाकतील. आणि त्या कोपऱ्यात लेकरू बसलं, कधी खापर देती कधी खापर देती. सांगा ना, आज माऊलीला सगळे सोहळे आहेत, मुक्ताईला सगळे सोहळे आहेत, पण त्यावेळची अवस्था बघा काय. मला सांगा, अरे तेवढ्यात विसोबा चाटी छाती एवढ्या घोड्यावर बसून आला, कानात भिगवाळ्या, मानेवर शेंडी रुळते, भस्म लावलेले ढेरीवर जानवर रुळतंय आणि तिरक्या नजरेनं पाहिलं आणि बाई लटलट कापायला लागली. कोण ग ही मुलगी? कोण? बेटावरच्या संन्याशाची मुलगी. संन्याशालाही पोरं होतात काय? आली कशाला गावात? खापर पाहिजे. कशाला? मांडे खायचे म्हणती. संन्याशांच्या पोरांच्या जिभेला चोचले हवेत कशाला? मुळातच संन्याशाच्या पोरांनी जन्माला येऊ नये, आलं तर लगेच मरावं, त्यांना जगण्याचा अधिकार नाही. विसोबा चाटी घोड्याहून उतरला आणि मुक्ताईच्या जवळ आला. लेकराला कळालं आता काय होणार, थरथर थरथर कापू लागलं. समोर ज्ञानोबाराय निवृत्ती दादा सोपाना दिसू लागला. विसोबा चाटीनं हात मागं नेला आणि माझ्या मुक्ताईच्या गालावर चापट मारली. वेणी धरली, वडीत वडीत आणली आणि घोड्यावर बसला विसोबा चाटी. ओढीत चालवलं. काका सोडा ना वेणी, काका सोडा ना, दुखता तो केस. काका आई गेल्यापासून कुणी विंचरली नाही हो, काका सोडा ना. काका नाही येणार परत आळंदीत, नाही खायचे आम्हाला मांडे, नको आम्हाला मांडे, परत आळंदीत दिसणार नाही. काका सोडा ना, काका वेणी दुखते हो, काका केस दुखतात, सोडा ना. वेशीपर्यंत आणलं आणि ज्ञानोबराय तिकून आले. त्यांनी पाहिलं, बहिणीवा अतिशय जीव. ज्ञानोबराय पळत आले आणि विसोबा चाटीचे पाय धरले. काका नाही येणार आळंदीत, सोडा ना माझ्या बहिणीला. काका सोडा ना, नाही येणार आम्ही आळंदीत, नाही दिसणार पुन्हा. लात मारली ज्ञानोबरायला विसोबा चाटीनं आणि मुक्ताईला सोडून दिलं. मुक्ताई पळत गेली, ज्ञानदेवाच्या गळ्यात पडली. दादा लागलं का रे तुला? जोरात मारलं ना दादा, चल घरी चल. मुक्ते मला सांगायचं ग, खापर मी आणलं असतं. दादा जाऊ दे, केस दुखतात का ग मुक्ते तुझी? आणि गालाचा मुका घेतात ज्ञानोबाराय. सांगा मला, ज्यांना खापर आळंदीत दिलं नाही त्यांचा 750वा जन्म सोहळा साजरा करताना चराचर सृष्टी, अरे सूर्य चंद्र आनंदानं फुले उधळीत असतील का? ज्या ज्ञानोबरायांनी संप्रदाय लावला तो आज इतक्या वटवृक्षात फुलला. हे वैशिष्ट्य आहे, हे वैभव आहे. काय? आणि हे वैभव कुणाचं आहे? तर त्या परमात्म्याचं आहे. तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, हाती आला घावडाव. मला सांगा, विशेषत्वानं नातं जोडलं. या जगामध्ये सगळी नाती कमकुवत आहे. कोणताही पुरुष कोणत्याही स्त्रीला म्हणेल का हो मी तुझ्या पतीसारखा आहे? एखादी स्त्री म्हणेल का पुरुषाला मी तुमच्या पत्नीसारखी आहे? पण कुणी कुणाला म्हणेल मी तुझ्या बापासारखा आहे, मी तुझ्या आईसारखा आहे? विशेषत्वानं नातं आहे, विशेषत्वानं. मला सांगा, आणि तेच नातं तुकोबरायांनी देवाशी जोडलं, संतांनी जोडलं. अभंगाच्या हाती आला घावडाव, आमचा माय बाप देव, आमचा माय बाप देव. हाती आला घावडाव, आमचा माय बाप देव.
एकदा का घावडाव, घावडाव म्हणजे चिन्ह, घावडाव म्हणजे वर्म. एकदा का वर्म सापडलं की बाकी काही करावं लागत नाही. ह्या ज्या पहिल्या स्त्रिया आहेत ना, म्हाताऱ्या, ह्या सगळ्या कोंबडा आरवायला उठायच्या. कोंबडा कधी आरवायचा? आताच्या पोरींना नाही सांगता यायचे. आणि आता आरावला तरी मान पिरगाळून झोपतील ते. आता नाही तरी अलाराम वाजला तरी बटन दाबून झोपतातच की नाही मला सांगा. काय आताच्या मुलींना जुन्या म्हाताऱ्यांनी जे केलं ते आता करता येईल का मला सांगा? काही नाही ना. आता मी त्या दिवशी येत होतो बाजारातून, एका चोरानं एका पुरीची पर्स मारली. एक पोरगं कडेवर, ती फूक मारली तर उडून जाईल. दुसरं पोरानं बोट धरलं आहे आणि ती मोठ्यानं वरडायच्या ऐवजी अशी चिरकत होती, अय्या माझी पर्स, माझी पर्स, माझी पर्स. शेजारच्यांनी ऐकलं आणि दगडी घेऊन त्या चोराच्या मागे लाभले. मी ड्रायव्हरला म्हणलं गाडी बाजूला घ्या, आपल्या काचा फुटते. पण त्या चोरानं मूर्खपणा काय केला, पुढं जाऊन एका म्हातारीच्या पिशवीला हात घातला. कमरेला पिशवी होती म्हातारी. त्याला अंदाजच नाही की म्हातारीची पिशवी जेवढी बाहेर, हां त्याला अंदाजच नाही. त्यानं हात घातला पण ती काय ओढली नाही. म्हातारी म्हणली मूड द्या, माझी पिशवी. तिची मारलेली पर्स सुद्धा तिथं टाकून दिली. जुन्या म्हाताऱ्या कणखर होत्या. आता काय राहिले मला सांग. आता ज्या पोरींना कोथंबीर आणायला लावलं का ते काँग्रेस घेऊन येतात. मुंबईची पोर पारगावला आली आणि सासऱ्यानं सांगितलं बाई पाणी पाच बरं बाईला. तिनं पाणी ठेवलं पण मुस्क काढलं नाही. सासरा म्हणला बाई मुस्क काढीत जावा. ती म्हणली पप्पा मला वाटलं फिल्टर आहे. बघा काय करावं मोठे प्रश्न आहे. मी काय मला तर कधी कधी कळा ना काय कळायचं आत्ताच्या पोरींना मला सांगा. त्यांना उखळ मुख मुसळ जातं, आठवा नेटवा आदुली पाहिली काय याच्यातलं. काल तर एक सासूनं सांगितलं पुरी पहिलंच तुझा सण आहे संक्रांतीचा, एवढं पुराण घेणं वाटून येते. सकाळी उठली, आंघोळ केली, गजरा माळला, पुराणाची परात घेतली आणि चौकात उभी राहिली. इन त्याला मुटमुट, इन त्याला मुटमुट, इन त्याला मुटमुट. आत्याबाई म्हणली झाल्या का पोळ्या? म्हणली आत्याबाई काय दोन तोंडाने बोलता, तुम्ही आता सांगितलं पुराण घेणं वाटून. आता हिला कुठं वाटायला सांगितलं होतं. काय करावं मला सांगा. म्हातारी असती काय आता करता. ती म्हातारी त्या सुनेला सारखी बोलायची. आमच्या काळात काय असं होतं का म्हणली, 4 वाजता उठायचं, 3:30ला उठायचं, आंघोळ करायची, गवताचा भारा आणायचा, दळणं दळायची. अगं तुम्ही राण्यासारखं सारखी ती पोर अशी झाली. एक दिवस सासऱ्याला म्हणले मामनजी बघा ना मी एवढं करते तरी सासूबाई मलाच नावं ठेवतात. तो म्हणला बाई चालायचं, आता तिला मी सांभाळलंय. तो म्हणला आता ती उद्यापासून बोलली ना तिला म्हणायचं बघा आत्याबाई खरं आहे तुमचं, तुमच्या एवढं काम नाही मला होत. मी नाही सकाळी उठत, नाही भारे आणत, नाही दळणं दळीत, पण तुमच्यासारखी सारखी रुसून माहेरात जात नाही ना. आता सासऱ्याने हे घावडाव हातात दिला कुणाच्या सुन. दुसऱ्या दिवशी म्हातारीनं जे चालू केलं का नाही ती म्हणली आत्याबाई थांबा, तुमचं सगळं मान्य आहे मला, तुमच्याच एवढं नाही काम करीत मी, पण तुमच्यासारखी सारखी रुसून पळून तर माहेरा जात नाही ना. त्या दिवसापासून टेप बंद झालाय बघा. अजून वन नाही झाला. एकदा घाव डाव हातात आला ना की माणसं वळवळ करत नाही, वर्म हातात आलं पाहिजे. नरसिंह रूप भगवंतानं धारण केलं बरं का हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी. आणि हिरण्यकश्यपूला मारलं पण भगवंत काही शांत होईनात, काही शांत होईना. सगळे देव गेले लक्ष्मीकडं. म्हणलं तेवढं बघा करा त्यांना शांत. ती म्हणली असं रूप मी त्यांचं कधीच पाहिलं नाही, मी त्यांना नेहमी शांत पाहिलंय. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम. हा मी शांत रूप पाहिलेले, असं रूप त्यांचं कधी पाहिलं नाही. कधी कधी होतंय ना कोणाची निवडणुकीची मिरवणूक असली, वरात असली का लोक म्हणतात बाई तुमच्या यांना शांत करा. ती म्हणती नाही हो असं रूप मी त्यांचं कधी पाहिलं नाही. असतंय ना तसं रूप. तसं लक्ष्मी म्हणले असं रूप मी कधी पाहिलं नाही. शेवटी प्रल्हादानच आवाज दिला, हे आई मला विसरली काय. हिरण्यकश्यपूला मारल्याच्या नंतर नरसिंहानं प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि जिभेनं चाटायला सुरुवात केली. किती अनुभव वेगळा असेल मला तो सांगा. परमात्म्यानं वात्सल्यानं चाटावं. आपल्याला कोणी चाटीत नाही. घरी पाळलेलं कुत्रं सोडून कोण चाटीत आपल्याला? काहीच चाटीत नाही. कुत्र्याची अवघड परिस्थिती. काय कुत्री पाळल्यात. त्या दिवशी मी पुण्यामध्ये होतो मंडईमध्ये आणि एका बाईनं कुत्र्याचं पिल्लू पाळलं होतं. ती आली आणि तिनं मोकळं सोडलं आणि ते कुत्र्याचं पिल्लू गेलं, फळं चाटायला लागलं. फळं त्या बाईला राग आला. ती म्हणली ए बाई सांभाळता येत नाही तर काय आणलं.
तिला लय राग आला. तिनं असं कुत्र्याचं पिल्लू उचलून घेतलं आणि त्याचा मुका घेतला. म्हणली, बाळा फ्रूट धुतलेले नसतात. मी तो म्हणलं, ही तर फार गोईंग केस झाली. मला सांगा, शिवाजीराजे असते तर माझ्यासारखा द्रष्टा कीर्तनकार बोलला असता राजांना, राजे लाज वाटती राजे, इथं जगावं लागतं, समाजाचं अधपतन उघड्या डोळ्यांनी पाहावं लागतं राजे, कुत्र आईकडं आणि बाळ दाईकडं पाहावं लागतं, लाज वाटती राजे, इथं जगावं लागतं, लाज वाटतं. कठीण रे. मग घावडाव. आईबाप हे नातं गोड आहे. जगामध्ये तुमचे भाऊबंद तुम्हाला खाली वडाय टपलेत बरं का. तुम्ही जर पक्षाचे मोठे नेते असाल तर कार्यकर्ते तुम्हाला मातीत घालायला टपलेत. तुमचे मित्र तुम्हाला संपवायला टपलेत. पण एकमेव जगात 2 व्यक्ती अशा आहेत, आईबाप, आमच्यापेक्षा आमचं लेकरू मोठं झालं पाहिजे एवढंच त्यांच्या डोक्यात असते बरं का. वाक्य ध्यानात ठेवा, ते आईबाप आहे. आईबापाचं नातंच गोड आहे, बाकी काही नाही. म्हणून तुकोबारायांनी ज्या वेळेस दुःख आलं की नाही, देवाला आवाज दिला, देवाला आवाज दिला. तुकोबारायला पंढरपूरला जाता येईना, आजारी पडले, आता वारी चालू आहे, मला सांगा पंढरपूरला जाता येत नाही, आणि इंद्रायणीच्या काठावर येऊन बसलेत आणि वारकऱ्यांकडे पत्र दिलंय बरं का. तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. पत्र घेऊन गेली लोक पंढरपूरला, पण देव येईना तर निरोप येईना. तुकोबारायांच्या डोळ्यात अश्रू आले. तुकोबारायांनी सांगितलं, ये ग विठाबाई माझे, पण किती प्रमाण देऊ तुम्हाला मी सांगा. अरे शिवजी कासाराच्या बायकोनं सोमल नावाचं विष पाण्यात मिसळ, इतकं जहाल विष आहे, नुसता वारा लागला तरी माणूस मरण. पण माझ्या तुकोबारायांना आपला नवरा बुवाच्या नादी लागला बरं का, मला सांगा. आणि म्हणून पाण्यामध्ये विष मिसळलं सोमल नावाचं. तुकोबारायला आंघोळीला बोलवलं. शिवजी कासार बांगड्या विकायला गेलाय आणि म्हणला, तिनं सांगितलं, आज तुमच्या महाराजांना मी जेवायला बोलवते. जेवण केलं, जेवणातही विष घातलं आणि आंघोळीला पाणी काढलं, त्या सोमल नावाचं विष घातलं. महाराजांना म्हणजे, महाराज तुम्हाला जेवण करायचं त्याच्या अगोदर स्नान करून घ्या, पाणी चांगलं तापलेलं आहे, अंग मोकळं होईल. महाराजांनी पगडी काढून ठेवली, अंगरका काढला आणि स्नानाला बसले आणि पाणी अंगावर घेतलं. जे दहा झाला की नाही, अंग जळू लागलं. पण तुकोबाराय म्हणले, नाही आवले, अंग जळते रे गंगे महाद्या भागीरथे, धावा रे धावा, अंग जळालं माझं. तुकोबाराय काय म्हणले माहितीये, धावा रे केशवा माय बापा, संकट आली तेव्हा आईबाप हे विशेषण लावलं, विशेषत्वानं नातं. म्हणून देवाशी संबंध जोडता येतो भक्ताला आणि तो विशेषत्वानं जोडायचा असतो आईबाप म्हणून. बास, देवाशी आईबाप म्हणलं की देवाला काळजी त्याला असते. वेगळं काय करायचं, संसारानं बांधलेली लोक आहेत. ऐका, सध्या आम्ही जसे बांधलेलो आहे आम्हाला कळत नाही आम्ही कुठं कुठं बांधलो गेलो आहे. आणि म्हणून आम्ही नातं जोडताना विशेषत्वानं परमात्म्याशी जोडावं आणि ते आईबापाचं असावं. हाती आले घावडावं आमुचा मायबाप देव. बरं, बलाच्या दृष्टीनं पाहिलं तर जगामध्ये बलवान खूप आहेत, खूप बलवान आहे, पण एक ॲटम निर्माण करू शकत नाही, डिस्ट्रॉय करू शकत नाही. ते बल काही कामाचं नाही. आणि तुमचं बळ काय, लौकिक बळ काही कामाचं नाही, आध्यात्मिक बळ महत्त्वाचं आहे. पहा, साधकाची साधना बोलते आणि श्रीमंताची साधनं बोलतात. काय बोलतात? साधकाची साधना बोलते. जर एखादा साधक इथं तप करायला लागला, इंद्राची गादी हलते. काय ताकद असेल, तुम्ही कधी विचार केला काय? आणि श्रीमंताची साधनं बोलतात. साधनं,
साधनं संपली की मनुष्य संपला, पण साधना अविरत आहे, अविरत आहे. त्या पिंडाला ब्रह्म साक्षात्कारापर्यंत घेऊन जाते, त्याचं नाव साधना आहे. वाक्य ध्यानात ठेवा. आणि साधना हेच साध्य आहे की परमात्म्याशी नातं जोडण्याचं, परमात्म्याशी नातं जोडण्याचं साधना हेच साधन आहे, बाकी काही नाही. साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी साधनाची गरज आहे, आणि ती साधना म्हणजे परमात्म्याशी नातं जोडणं आईबापाचं. आईबापाच्या चित्तामध्ये सदैव आपल्या पिल्लांची चिंताच असते, चिंताच असते. ऐका, म्हणून जे बळ आहे ना, लौकिक बळ काही कामाचं नाही. काय बळ आहे आपल्याकडं? काहींचं तालुक्यात बळ आहे, काहींचं गल्लीत बळ आहे, काहींचं घरात बळ आहे की नाही मला सांगा. आणि बळ असे दाखवतात हे अतिरेकीचे आहे, हे बळ काही कामाचं नाही. काय कामाचं आहे? तुम्हाला काय वाटतं अतिरेकी काही तिकडचे जम्मू काश्मीरला आत्ता आले होते, तिकडे आपल्या घरात सुद्धा अतिरेकी आहे की नाही? अजून भावांना जमिनी वाटून दिल्या नाही, अतिरेकीचे. अरे हा जर घरात आला तर प्रचंड भीतीयुक्त अंतकरण तयार होतं घरातल्या लोकांचं, हा अतिरेकीचे. म्हातारी माळ घेऊन बसते, पोरं पुस्तकं घेऊन बसतात, बायको लगेच किचनकडे सरकते, टी व्हीचं बटन ऑफ होतं, पोरं बोटं फिरवतात पुस्तकावरून, पण वाचत काहीच नाही. मनात म्हणतात ही ब्यात कधी बाहेर जाईल. अरे हा अतिरेकीचं आहे. कोण आहे? हां, भय, भीती आणि प्रेम एका आसनावर कधी राहत नाही. आमच्या हरिभक्तांना देवाची कधीच भीती वाटली नाही, कधीच नाही. ते देवाशी भांडले, देवाला आईबाप मानलं, वेळोवेळी त्याला गाराणं सांगितली, वेळोवेळी त्याच्याकडे सुखदुःखाच्या चर्चा केल्या, कारण भीती नव्हती म्हणून प्रेम होतं. जिथं भीती असते तिथं प्रेम कधीच नसतं, आणि जिथं प्रेम आहे तिथं भीती कधीच नसते. विठाला विठाला तुमचं आमचं बळ काय कामाचं आहे मला सांगा. आमच्याकडे MH14 आहे, इकडे MH किती आहे? हां, 16. MH16ची ताकद कुठपर्यंत मला सांगा बरं. आईल्या नगरपर्यंत जातपर्यंत, नगरपर्यंत जातपर्यंत, तिथपर्यंत जातपर्यंत रस्त्याच्या मधून चालत आहे, काचा खाली करते, दुसऱ्या गाडीला कट हाणते, दुसऱ्या गाडीला ड्रायव्हरला शिव्या देते, पण एकदा बीडकं निघालं का असं सरळ रेषेत चालत आहे. पारगावचं कुत्रं आहे, त्याची शिफ्टी कुठपर्यंत? वर आष्टीपर्यंत जातपर्यंत. आष्टीला गेलं का एक सेगमेंट खाली, दौंडला गेलं का अजून एक खाली, पाटसला गेलं का अजून खाली, नंतर तर दिसतच नाही. आहे का नाही? हां, दिसतच नाही खाली. मग खाली खाली तयार होते. हे काय बळ आहे? अरे बळ त्याला म्हणावं संतांनी मरणावर विजय मिळवला, त्याला बळ म्हणावं. काय म्हणावं? हां, मरणावर विजय मिळवला. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, त्याला बळ म्हणावं. आणि म्हणून त्रिभुवनात बळ आहे, ते सगळं हरिभक्तांच्या अंगात आहे. कारण मृत्यूला सगळे घाबरतात, कोण घाबरत नाही असं नाही दादा, पण त्या मृत्यूवर सुद्धा विजय मिळवला हरिभक्तांनी, म्हणून ते बळ आमच्या अंगात आहे. तृतीय चरणामध्ये काय त्रिभुवनी बळ, काय त्रिभुवनी बळ,
त्रिभुवनी बळ अंगी अमुच्या सकळ हाती आले घावडाव अमुचा माय बाप देव. त्या आईबापाचं एकदा भजन करा. विठोबार काय त्रिभुवनी बळ अंगी अमुच्या सकळ हाती आले घावडाव अमुचा माय बाप देव. हार पाहिल्यावर बरं वाटलो. आम्हाला दिवसभरातून 2-3 वेळा हार आहे. संत संगत के 3 गुण हर कोई लगत पाव मिष्टान्न खाने को मिले आखिर वैकुंठ में. पण ज्यानं काही संत संग केला नाही, कथेला आला नाही, कीर्तनाला आला नाही, ज्ञानेश्वरी पारायण नाही, त्याला आयुष्यात 2दाच हार. एकदा लग्नात राम बोलो भाई राम. त्यानं 3ऱ्यांदा हाराचा विचार करायचा नाही कधी. भगवंतानं कृपा करील असं जीवन जगावं. जेव्हा कीर्तनात तुम्ही टाळी वाजवता की नाही, झाडाखाली उभे राहिले आणि टाळी वाजवली की झाडावरचे पक्षी उडून जातात, तसं कीर्तनामध्ये बसून जर मुखानं नामस्मरण केलं, हातानं टाळी वाजवली तर या देहातले पापरूपी पक्षी उडून जात असतात. वाक्य ध्यानात ठेवा. आणि अजून एक सांगू का, आपल्या ज्या रेषा आहेत ना, जर वाईट असतील काही पुढं तर त्या आपोआप चांगल्या होत असतात. म्हणून टाळ्या वाजवीत जा. नाही आता नाही, सांगितल्यावर नाही. आहो विठाला विठाला तुम्ही हुशारच हो. मिलिटरी आणली असतील टाळ्या वाजवा म्हणलं असतं तर वाजवल्या नसते. पण म्हणलं रेषा चांगल्या होतील तर लगेच वाजवायला सुरुवात झाली. किती अवघड आहे. मला सांगत चला. काय त्रिभुवनी बळ अंगी अमुच्या सकळ हाती आला घाव डाव आमचा माय बाप देव. ऐका, तुम्ही जिला सत्ता म्हणता की नाही, आता मी जे वाक्य बोलेल ना त्यानं काही लोक घाबरतील बरं का. तुका म्हणे सत्ता अवघी आमुचीच आता. अरे वारकरी जर पंढरपुराकडे गेला तर कलेक्टरला सुद्धा झोप नसती 21 दिवस. मुख्यमंत्री सुद्धा अपडेट घेत असते. काय वारकऱ्याची ताकद आहे. काय त्रिभुवनी बळ. 50 बैठका, 50 कुठं पालख्या थांबणार. पालखीत सोबदारानं सांगितलं ना अडचण आहे, कलेक्टर सुद्धा बोलत नाही पुढं. संपला विषय. वारकरी तुम्ही ज्याला सत्ता म्हणता ती काही सत्ता आहे काय? ती 5 वर्षासाठी मिळालेली असते आणि ती नश्वर आहे. 5 वर्ष. आणि या सत्ता सुंदरीनं अनेक पती बदललेले आहेत. काय बोललो मी कळत असेल तर 5 वर्षानं तर हमखास ती बदलतीच. तुम्ही डिक्शनरीमध्ये आजी शब्द आहे. आजी म्हणजे प्रेझेंट, आत्ता, या क्षणाला, या घडीला, अस्तित्वात, त्याला काय म्हणायचं आजी. पण माझी शब्द कुठंच नाही. हा लोकांनी काढलाय आजीला त्रास व्हावा म्हणून. कोणाला? सत्ता सुंदरी व्यभिचारणी. कशी आहे? व्यभिचारणी. तुम्हाला सांगू का, ही सत्ता ज्यावेळी हार घेऊन घराघरात जाईल आणि लोकांना म्हणून माझ्याबरोबर लग्न करा, पण लोक थुंकतील ना तिच्यावर घरातून, त्यावेळेस रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही. वाक्य ध्यानात ठेवा.
ज्या दिवशी निवडणुकीच्या काळात प्रशासनाचे अधिकारी फॉर्म भरायला तुमच्या दारात येतील, भरा हो कोणीतरी फॉर्म भरा, आणि लोक म्हणतील आम्हाला तुमचे फॉर्मही नको आणि आम्हाला तुमची सत्ताही नको, त्या दिवशी रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही. वाक्य ध्यानात ठेवा. तुम्ही काय सत्ता सांगता? अवघ्या त्रिभुवनात वारकऱ्यांची सत्ता आहे. अरे वारी समुद्रासारखे सगळ्या दाही मुखातून जशा नद्या समुद्राला भेटायला याव्यात, असं पांडुरंगाला भेटायला आषाढी वारीमध्ये ज्यावेळी वारकरी निघतात ना, त्यावेळी या महाराष्ट्राला जगाला कळते ही सत्ता काय. फॉरेनची बाई आली होती डॉक्युमेंटरी करायला, आणि पंढरपूरमध्ये तिनं पाहिलं, अबाबाबाबा, तिला तर कॅमेरा धरता येईना. त्या कोकणातल्या स्त्रिया पाहिल्या, गुडघ्यापर्यंत लुगडं, वेण्या, इतक्या नाचतात, इतक्या नाचतात. त्या नाचताना पाहिलं, आणि ती फॉरेनची बाई म्हणली वा वंडरफुल. ती कोकणातली बाई म्हणली भवाने हे वंडरफुल नाही, हे पंढरपूर आहे. काय तिच्या दृष्टीनं वंडरफुल असेल, पण आमच्या दृष्टीनं पंढरपूर आहे, कारण सत्ता आमची अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे सत्ता, 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 आमुची सत्ता, अवघी आमुची सत्ता, सत्ता अवघी आमुची आता हाती आले घावडावा आमुचा माय बाप देव. ऐका, माऊलींचा 750वा जन्मोत्सव सोहळा या महाराष्ट्रभर चालू आहे. आळंदीमध्ये मोठा सप्ताह झाला. त्यानिमित्तानं मायबाप, आपण भाग्यवान आहेत, ज्ञानोबरायच्या नंतर जन्माला आलो. आपण भाग्यवान आहे, तुकोबरायच्या नंतर जन्माला आलो. आपण भाग्यवान आहे, आपल्याला ज्ञानोबराय तुकोबराय म्हणता तरी येते. काय येतं आहे? किती भाग्यवान आहे. मला सांगा, मी मगाशी बोललो त्या उगच म्हटलं नाही मगाशी, वलेशे रोप लाविले द्वारी, पण ते कुणी लावलं होतं माहिती आहे? ज्या वेळेस तीर्थयात्रा फिरून विठ्ठलपंत आले की नाही, बरं दिवस पोरग होईना, विवाहवेदीवर फुलंच फुले ना, प्राजक्ताचा एक वृक्ष होता, तो तोडला कुऱ्हाडीनं. रागात येऊन विठ्ठलपंतांनी तोडून टाकला. आणि कालांतरानं संन्यासातून ग्रस्ताश्रम, आता ही काही चूक नाही बरं का, ही काही चूक नाही, संन्यासातून ग्रस्त होणं ही काही चूक नाही. मला सांगा, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवायचे, पण महाराष्ट्रामध्ये जर योग्य व्यक्ती नसेल तर दिल्लीवरून बोलावला जातो की नाही? मग काय ती चूक आहे का? मला सांगा. तसं आळंदीत एकही लायकीचा नव्हता की देव ज्यांच्या पोटी जन्माला घालावं. काय कळालं तर पहा मी काय बोललो. आणि म्हणून संन्यासातून परत ग्रस्तीत बोलवलं. काय चूक आहे? तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे. मला सांगा ना, ते काय कुणाच्या पोटी जन्माला येत असतात काय? आणि म्हणून त्यांना आणि मग आल्यावर निवृत्ती झाला तर प्राजक्ताचं झाड लावलं. कुणी? रुक्मिणी आयशा म्हणतात, काय करता हो? म्हणले, आपण पोरांना काय देऊ शकतो रुक्मिणी, आपणच सिद्ध बेटात राहतो, म्हणून हे झाड माझ्या निवृत्तीला देतो, म्हणून प्राजक्त लावला. पण ज्ञानोबराय झाल्यावर त्यांनी मोगरा लावला. आणि ज्यावेळेस ज्ञानोबराय समाधीस्थ झाले ना, त्यावेळी तो मोगरा फुलला होता. आणि आज 750 वर्ष त्या मोगऱ्याचा सुगंध अवघा महाराष्ट्र घेतोय. आणि यावर्षी आपलं पारगाव सुद्धा घेतंय. हे वैशिष्ट्य किती मोठं आहे मला सांगा. 750 वर्ष. म्हणून मायबाप, जाता जाता मी फक्त एवढंच तुम्हाला सांगेल की ज्ञानोबराय तुकोबराय ज्या मार्गानं गेले त्याच मार्गानं आपण जाऊयात, वाटचाल करत राहू. दिंडीत असताना मला एक प्रश्न पडायचा की पंढरपूरला दिंडी चालली, मग श्री विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल म्हणावं. पण ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. मला प्रश्न असा पडला, का म्हणत असतील हो हे? तुम्ही कधी विचार केला का? ठीक आहे, ज्ञानोबराय तुकोबरायकडे जाताना म्हणावं, पण आम्ही चाललोय आमच्या मायबापाकडे.
बरं, पंढरपूरला मायबापाकडे जाताना सुद्धा बाप फार सजग आहे, आई थोडीशी माग आहे. पण देहूला दोघंही शेजारी शेजारी आहेत, तेही पंढरपूरचेच आहे, आंब्याच्या बनात सापडलेले, पण शेजारी शेजारी आहे. पण पंढरपूरला शेजारी नाही, पंढरपूरमध्ये बाप पुढं आहे, आई माग आहे. कारण जगाचा गाडा चालवायचा आहे तिथं. काय चालवायचा आहे? आणि इथं तुकोबराच्या घरी नांदायचं आहे, म्हणून दोघं शेजारी आहेत. माझ्या हातानं एकानं माळ घातलेली आहे. मुंबईला मी ऑफिसला गेलो, 7व्या मजल्यावर ऑफिस गेलो, ते बसायला त्यानं खुर्ची दिली. शिपायाला सांगितलं, अरे पाणी आण ना महाराजांना. शिपायानं पाणी दिलं. मी त्या साहेबांना म्हणलं, साहेब हाताच्या अंतरावर पाणी होतं, तुम्ही द्यायचं ना, कशाला त्याला त्रास? ते म्हणले, महाराज इथं 50 स्टाफ आहे माझ्या हाताखाली, मीच जर उठून पाणी द्यायला लागलो, मी मॅनेजर आहे ना, शिपाई कशासाठी? बरं म्हटलं, असू द्या. तो म्हणला, चला घरी जेवायला जाऊ. त्यानं हाफ डे टाकली. आम्ही घरी गेलो. 24व्या मजल्यावर घर, लिफ्टनं वर गेलो, दारावरची बेल वाजवली आणि दरवाजा बाईनं उघडला. त्याच्या बायकोनं तिनं पाहिलं. हा महाराज? म्हणजे सांगायचं नाही का महाराज येणार आहे, जा बरं दूध घेऊन या. अरे त्यानं तर बॅगच दरवाजात ठेवली, लिफ्टची वाट नाही पाहिली, जिन्यानं पळत गेलं. मी ती बॅग घेऊन आतमध्ये गेलो ना. आल्यावर मी म्हणलं, साहेब मगाशी ऑफिसमध्ये तुम्ही पाणी दिलं नाही आणि आता दूध आणायला गेले. म्हणले, महाराज तुम्हाला कळायचं नाही, तिथं मला नांदवायचं आहे, इथं मला नांदायचं आहे. काय करायचं? कळत असेल तर पा, पंढरपूरला नांदवायचं आहे आणि देहूला नांदायचं आहे. काय करायचं आहे? म्हणून परमात्मा मला एवढंच सांगायचं की पंढरपूरला आता वारी चालू आहे, सगळेजण ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. मला वाटायचं म्हणावं श्री विठ्ठल, जय विठ्ठल. मग विनय करायला विचारलं, असे यांच्यासारखे होते. म्हणलं, बाबा त्यावेळी एवढा काय अनुभव नव्हता, परिपक्वता नव्हती. हे 20-25 वर्षापूर्वीची घटना. आणि 25 वर्षापूर्वी मी विचारलं, बाबा पंढरपूरला जाताना श्री विठ्ठल म्हणावं, जय विठ्ठल म्हणावं, ज्ञानोबा तुकाराम का म्हणता? त्यावेळेस त्यानं सांगितलं, ए पुऱ्या कोणाच्या रे घरचा? म्हणलं, शेतकऱ्याच्या. म्हणला, गाई जर रानातून पळत आली तर काय करतो? म्हणलं, तिच्या मागं धावतो रस्सी धरायला. तो म्हणला, येडा आहे तू, असं नाही कधी करायचं, रस्सी धरायला नाही, तिच्या मागं पळायचं, तिची वासरं पकडायची. म्हणला, काय करायचं? आणि तिचं वासरू धरायचं आणि गव्हाणीत घेऊन यायचं. आई बरोबर येते म्हणला, आणि वासरूच धरून बसायचं बघ म्हणला. रशीला हातात नाही लावायचा, ती वासराला चाटी, ती मागत पानाई सुडी ती आणि कवरही दूध काढा. तशी आमची विठाई, किठाई, कृष्णाई, कानाई ही जी पंढरपूरची आई आहे ना, ही थोडी अवखळ आहे, हाताला येत नाही. हिला हिची वासरं दाखवावी लागतात. आणि हिची वासरं कोण आहे माहिती आहे का? ज्ञानोबा तुकाराम. मग करा एकदा भजन. ज्ञानेश्वर माऊली नाराज ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम. मायबाप 7 दिवस तुम्ही एवढा मोठा सोहळा केला. जी टॉकीजच्या माध्यमातून अवघा महाराष्ट्र पुन्हा पाहिल म्हणून संयोजन कमिटी, गाव सगळ्यांना दंडवत घालतो, वाणीला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुरे देवा बोले वत्तरे, राक्षवा राज महाराज तुम्ही अधिकार मी राज महाराज तुम्ही